उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलूयात. उदय, झालेलं सुरू झालं. आपल्यासोबत सुषमा अंधारे, आपण त्यांच्याशी बोलूया. सुषमाताई, काय सांगाल? जनता न्यायालय म्हटलेलं आहे, काय सांगाल? हे जनता न्यायालय यासाठी म्हटलंय आम्ही की नार्वेकरांनी जो अतिशय भराभर इंग्रजीतला निकाल वाचून दाखवला, तो इंग्रजीतला निकाल वाचून दाखवताना वेळ तर घेतला, पण दिवसाच्या अगदी सायंकाळच्या प्रहरी निकाल वाचला. म्हणजे नार्वेकरांना किती भीती होती की लोक आक्रमक झाले तरी लोकांना सुद्धा वेळ मिळाला नाही पाहिजे, लोक आक्रमक झाले तरी रात्रीच्या याच्यामध्ये सगळं चिडीचूप तिकडच्या तिकडे त्यांना ते निपटून घेता आलं पाहिजे. अशा पद्धतीने तो संध्याकाळच्या वेळेत 7-7:30ला तो निकाल वाचून दाखवला. त्यातल्या अनेक गोष्टी, 2018ची घटना, 2009ची घटना, काय खरं काय खोटं, आमच्याकडनं प्रोसिडिंग गेल्या की नाही गेल्या. जर आम्ही 2018ची घटना ते मान्यच करत नाहीत तर मग 2018च्या नंतर 2019ला विशेषतः 2019चं ज्यावेळेला निवडणूक होत होती तेव्हा मग अमित शहांनी पक्षप्रमुख म्हणून, जर पक्षप्रमुख शिंदे आहेत कुठल्या घटनेनुसार, 2009च्या, जर 2009च्या घटनेनुसार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आहेत असं नार्वेकरांचं म्हणणं असेल तर मग 2019च्या इलेक्शनला अमित शहांनी मातोश्रीचे उंबरठे का झिजवले? मग अमित शहा टेंभी नाक्याला का गेले नाही बरं बोलायला? त्यांनी श्रीकांत शिंदेंना बोलायला पाहिजे होतं. जे 2-4 बोलघेवडे